नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज थोपटेवाडीचा आणि अंगापूरचा दोन्ही सुद्धा ओपनची भव्य दिव्य मैदानं संपन्न होत आहेत आणि दोन्ही मैदानात रती महारथी टॉपचे नंदी आपल्याला दिसणार आहेत। आणि या थोपटेवाडी मैदानातील थोपटेवाडी मैदानातील काही टॉपचे गट मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगणार आहे, टॉपच्या नंदींचे गट। आणि त्याच्यानंतर मित्रांनो थोड्या वेळाने आपली अंगापूर मैदानातील सुद्धा टॉप नंदींची गटाची व्हिडिओ येईल। त्याआधी मित्रांनो आपण बघूया थोपटेवाडी मैदानातील काही टॉप नंदींचे गट। तर मित्रांनो, घोटकरांचा सर्जा भरपूर दिवस आपल्याला मैदानात दिसत नव्हता, परंतु या थोपटेवाडी मैदानामध्ये गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 4 वरती आणि दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 6 वरती। या गटामध्ये आपल्याला घोटचा सर्जा पळताना दिसू शकतो। त्याच्यानंतर पिंटू शेट मोडक वडकी यांच्या नावाने 3 चिठ्ठ्या आहेत। पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 11 मध्ये तास क्रमांक 5 वरती, दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 4 वरती, तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 31 मध्ये तास क्रमांक 9 वरती। तर मित्रांनो, या 3 गटापैकी एका गटामध्ये आपला कॉकटेल पळताना दिसेल। त्याच्यानंतर जगदीश बापू शिंदे यांच्या नावाने एक चिठ्ठी आहे गट क्रमांक 13 मध्ये तास क्रमांक 3 वरती। या गटामध्ये आपल्याला सोन्या 22-11 किंवा पिस्टन 22-11 पळताना दिसेल। त्याच्यानंतर चालू सीझनमध्ये मित्रांनो टॉपला पळणारा संतोष शेट तोडकर यांचा साई, पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 3 वरती, तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 34 मध्ये तास क्रमांक 9 वरती। त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणत्या गटात, तर गट क्रमांक 19 मध्ये तास क्रमांक 2 वरती सर्जाच्या नावाने चिठ्ठी आहे। आणि मित्रांनो, सर्जा आज या थोपटेवाडी मैदानातच पळणार आहे, अंगापूर मैदानात दिसणार नाही, तर थोपटेवाडी मैदानात आज 100% आपला सर्जा दिसणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, विठ्ठल नानांचा तेजाच्या नावाने मित्रांनो 2 चिठ्ठ्या आहेत, दोन्ही चिठ्ठ्या पब्लिकनेच आहेत। या 2 गटामध्ये मित्रांनो आपला तेजा किंवा दिवाण्या दोन्ही नंदींपैकी एक नंदी पळताना दिसू शकतो। पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 1 वरती, तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 22 मध्ये तास क्रमांक 1 वरती। त्याच्यानंतर मित्रांनो, अमित शेठ भाडले यांच्या नावाने एक चिठ्ठी आहे गट क्रमांक 32 मध्ये तास क्रमांक 7 वरती। या गटामध्ये आपल्याला चिमण्या किंवा कळंबीचा शंभू दोन्ही सुद्धा टॉपच्या नंदी आहेत, किंवा मित्रांनो आत्ता वादळ सुद्धा, तिन्ही सुद्धा नंदी त्यांच्या दावणीला टॉपचे आहेत। तर या 3 नंदींपैकी एक नंदी आपल्याला उद्या पळताना दिसू शकतो, चिमण्या, वादळ किंवा कळंबीचा शंभू। त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटात, तर मित्रांनो बकासूर आरामावरती आहे की अंगापूर मैदानात पळणार आहे की थोपटेवाडी मैदानात पळणार आहे, याच्याबद्दल मित्रांनो अपडेट नाही, थोड्या वेळात समजेलच। परंतु या सुद्धा मैदानात मयूर शेठ धुमाल यांच्या नावाने 3 चिठ्ठ्या आहेत। पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 1 वरती, दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 7 वरती, तर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक 42 मध्ये तास क्रमांक 5 वरती। जर थोपटेवाडी मैदानात बकासूर आला तर या गटामध्ये आपला बकासूर पळताना दिसेल। तर मित्रांनो, हे आहेत काही टॉप नंदींचे गट। जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।